कोल्हापुरात पावसाळा सुरू झाला की संपूर्ण कोल्हापूरकरांची पावले आहेत ती शिवाजी फुला शेजारीच म्हणजे पन्हाळा रोड मार्गे आहे ते वळतात. कारण कोल्हापूरसाठी या कोल्हापूरच्या खवय्यांसाठी आहे ती या ठिकाणी खेकड्यांचा बाजार आहे तो दरवर्षी भरवला जातो आणि हाच कोल्हापुरातला पावसाळ्यामध्ये कोल्हापूरकरांना ही खेकड्यांचा बाजारच आहे ती एक पर्वणी ठरते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खेकडे घेण्यासाठी आहे ती नागरिकांची इथं झुंबड उडाली आहे. त्यासोबतच खेकडे विक्रेत्यांची देखील गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण एकंदरीतच जाणून घेऊया की खेकड्यांचा काय रेट आहे काय. आता खेकड्याचा 300, 350, 400 पर्यंत आहे. गेल तसा खेकडा आहे. मोठ्या बारक्या साईजवर असतो खेकडा. हा खेकडा 400 रुपयाला 6 खेकडी येतात. आम्ही एखादा एक्स्ट्रा टाकतो. 7-7 खेकडी करतो आम्ही. कुठून पकडून आणलाय? आम्ही नदीचे वारणा इकडचे धरून आणतो. रात्रभर टोपलं टाकतो, सकाळी पहाटेला काढतो आणि सकाळी इथं येतो 6ला. आतापर्यंत किती खेकडे तुम्ही खप या ठिकाणी झाले? आतापर्यंत आज कमी प्रमाण आहे. आज सोमवार असल्यामुळे कमी प्रमाण आहे. काल आम्ही नाही तर 900 ते 1 टन पर्यंत खेकडा खपला आमचा सगळ्यांचा. आता तुमच्याकडे जे छोटी वगैरे आहे अशी किती आहेत खेकडे? छोटे आमचे एक कसं वाट्यावर असतो 100-150 छोटे खेकड्याचा वाटा जातो आमच्यावर. काय सांगता एकंदरीतच कोल्हापूरमध्ये विशेष काहीतरी घडतच असतं मात्र आणि पावसाळा म्हणजे नागरिक आहेत ते खेकडे खाण्यासाठी घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात. काय सांगता? खेकडा हा असा प्रकार आहे की आपल्या पावसाळ्यात सर्दी खोकला होत नाही. एक नंबर खायसाठी लागतो आणि रस्सा पण खायला एक नंबर लागतो. या ठिकाणी आपण पुढे देखील पाहू शकताय की नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते. त्यासोबतच मासे देखील या ठिकाणी विकले जात आहेत. खरं तर खवय्यांची पावले आहेत ती याच शिवाजी पुला शेजारी असलेल्या या खेकड्यांच्या बाजाराकडे वळतात. काहीतरी कोल्हापूरमध्ये विशेष असतंच आणि सध्या कोल्हापूरमध्ये हाच खेकड्यांचा बाजार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी काही ग्राहक आहेत त्यांनी खेकडे घेत आहेत. आपण त्यांना काय काका खेकडे घेतला काय? होय होय खेकडे घेतले. आता मी 8 खेकड्यांचं त्यांनी हे दिलेलं आहे आणि चांगला रेट दमवून दिलेला आहे. मला यांनी 400 रुपयाला तेवढा वाटा दिलेला आहे. आणि आता पावसाळ्यात खेकडे खाण्याची मजा काही वेगळीच आहे. काय सांगताय? खर तर या ठिकाणी खेकडे विक्रेते सोबत कोल्हापूरकरांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. अजून गर्दी वाढणार आहे मॅडम. म्हणजे खरं तर कोल्हापूरकरांची जी चव बदल पावसाळ्यामध्ये काय सांगताय? अतिशय कोल्हापूरची चव म्हणजे आपण म्हणतोय ना जगात भारी आम्ही कोल्हापुरी, तशा टाईप हा एक वेगळाच आनंद आहे. खेकडे खाण्याचा आनंद वेगळा आहे, मासे खाण्याचा आनंद वेगळा आहे आणि ते स्पेशली कोल्हापुरात. त्यामुळे आम्ही उत्साही आहे खेकडे खाण्यामध्ये. आता जाऊन आम्ही बनवणार छानपैकी. बघा आता ह्या खेकडा बघा मी दाखवला तर अतिशय मोठा खेकडा आहे आणि पैसे जादा देऊन मी घ्यायला लागलो. हा जास्ती घेतले. पप्पा धरा. या ठिकाणी सहकुटुंबच तुम्ही या ठिकाणी खेकडे खरेदीला आलाय? हो वडील माझे आलेले आहेत खेकडे न्यायला. या ठिकाणी खेकडे जे हातात धरलेत आपण त्यांना विचारू. काका खेकडा मोठा आहे हातात धरलाय तुम्ही, आता खाणार देखील आहात? बरोबर आहे. आम्ही खाण्यात जरा बहुत मजा आहे आणि पेपरला किंवा इतर डॉक्टरच्या दृष्टिकोनातून त्या हाडं बळकट करण्यासाठी हा खेकडा उत्तम आहे. त्यामुळे आम्ही या दिवसात खेकड्याचा श्वास घेतो आम्ही. या ठिकाणी आपण जाणून घेतलो की एकंदरीतच कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकरांच्या खवय्यांसाठी आहे ते सध्या खेकड्याचा बाजार आहे तो पर्वणी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच मासे देखील खरेदी या ठिकाणी मोठ्या संख्येने केली जात आहे. खरं तर संपूर्ण कोल्हापूरकर आहे ते आनंदाने आहे की या ठिकाणी खेकडे खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत ते देखील इथून जाताना आहे ते खेकडे घेऊन जात आहेत. ह्या ठिकाणी राधानगरी असेल पन्हाळा असेल येथील देखील जे खेकडे आहेत ते विक्रेते आहेत ते या ठिकाणी खेकडे विकण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्रभर खेकडे पकडून सकाळी कोल्हापूरकरांसाठी ही आनंदाची पर्वणी हे खेकडे विक्रेते देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर.